एक प्लेट बिर्याणीपासून सुरू झालेली गोष्ट पोचली तब्बल 70,000 कोटी रुपयांच्या कथित कर चोरीपर्यंत. कल्पना करा, देशभरात 1,70,000 रेस्टॉरंट्स, 60 टेराबाईट बिलिंग डेटा आणि 6 वर्ष शांतपणे चाललेला एक डिजिटल खेळ. ग्राहक बिल भरत होते, सिस्टममध्ये बिल तयार होत होतं, पण काही क्षणातच ते बिल गायब होत होतं. सॉफ्टवेअरमध्ये एक गुप्त फीचर, बल्क डिलीट नावाचं बटन आणि हजारो कोटींच्या विक्रीचा डेटा क्षणात गायब. हा खेळ इतका क्लीन होता की मानवी तपासात कदाचित कधीच पकडला गेला नसता. पण इथे एंट्री झाली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची, म्हणजे AIची. AIने 60 टेराबाईट डेटा स्कॅन केला, पॅटर्न शोधलं, डिलीट केलेली बिलं ट्रॅक केली आणि उघड झाला देशातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट नेटवर्कपैकी एक बिर्याणी घोटाळा. तर या रेस्टॉरंटचं नेमकं काय चाललं होतं? AIने नेमकं काय पकडलं आणि कोणती 5 राज्ये आता तपासाच्या भोवऱ्यात आहेत? नमस्कार, मी विहंग ठाकूर. ही कहाणी सुरू झाली हैदराबादमधील 3 मोठ्या बिर्याणी चेनपासून. आयकर विभागाच्या हैदराबाद इन्व्हेस्टिगेशन युनिटला काही व्यवहार संशयास्पद वाटले. विक्रीचे आकडे आणि प्रत्यक्ष व्यवहार जुळत नव्हते. बस तिथूनच तपासाची दिशा बदलली. अधिकाऱ्यांनी थेट संबंधित बिलिंग सॉफ्टवेअर कंपनीच्या डेटा सेंटरवर लक्ष केंद्रित केलं. 60 टेराबाईट्सचा डेटा हैदराबादच्या डिजिटल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला गेला आणि तिथे सुरू झाली खोलवर छाननी. आणि जे समोर आलं त्यानंतर प्रकरण फक्त हैदराबाद पुरतं राहिलं नाही. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेस यांनी देशभर चौकशीचे आदेश दिले आणि हा तपास राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. 60 टेराबाईट हा आकडा ऐकायला साधा वाटतो, पण कल्पना करा, लाखो व्यवहार, कोट्यवधी बिलं आणि 6 वर्षांच्या संपूर्ण डिजिटल व्यवहाराची ही तपासणी होती. अधिकाऱ्यांनी काय तपासलं? तर तब्बल 1,77,000 रेस्टॉरंटचे ID, हजारो GST नंबर, असंख्य UPI व्यवहार आणि 2019-20 ते 2025-26 या 6 आर्थिक वर्षातील संपूर्ण बिलिंग रेकॉर्ड. यात तर सुमारे 2.43 लाख कोटी रुपयांच्या बिलिंग डेटाची तपासणी झाली. आणि इथूनच धक्कादायक चित्र समोर आलं. अंदाजे 70,000 कोटी रुपयांची कमाई लपवली गेली. 13,317 कोटी रुपयांची बिलं डिलीट करण्यात आली आणि जवळपास 27% विक्री कागदोपत्री कमी दाखवली गेली. हा फक्त डेटा नव्हता, हा 6 वर्षांचा डिजिटल घोटाळा होता, जो AI आणि फॉरेन्सिक तपासामुळे एकामागोमाग एक उलगडत गेला. हा प्रकार वरवर साधा दिसतो, पण तो सुनियोजित घोटाळा होता. पहिली पद्धत होती रोख व्यवहारांची बिलं निवडकपणे डिलीट करणे. ग्राहकाने कॅश दिली, बिल तयार झालं आणि काही वेळातच ते बिल सिस्टममधून हटवलं जायचं. म्हणजे विक्री झाली, पण नोंद कायम राहिली नाही. दुसरी पद्धत, बल्क डिलीट फीचर. सॉफ्टवेअरमध्ये असा पर्याय होता की एका क्लिकमध्ये संपूर्ण दिवसाची किंवा महिन्याची बिलिंग रेकॉर्ड पुसली जाऊ शकत होती. याचा थेट परिणाम काय? तर विक्री कागदोपत्री कमी दिसायची, GST आणि आयकर कमी भरावा लागायचा आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये उलाढाल घटलेली दाखवता येत होती. काही प्रकरणात हजारो पॅन कार्ड्सच्या माध्यमातून व्यवहार लपवल्याचाही संशय आहे. थोडक्यात सांगायचं तर ग्राहकाला बिल मिळायचं, पण सिस्टममधून ते डिलीट व्हायचं. या संपूर्ण कथेतला खरा टर्निंग पॉइंट होता AIची एंट्री. या तपासात प्रथमच मोठ्या प्रमाणात बिग डेटा ॲनालिसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जनरेटिव्ह AI टूल्सचा वापर करण्यात आला. तर AIने काय केलं? तर हजारो GST नंबर सार्वजनिक डेटाशी जुळवले, UPI व्यवहार आणि बिलिंग रेकॉर्ड यांची क्रॉस तपासणी केली, अचानक घटलेली विक्री ओळखली आणि सर्वात महत्त्वाचं, संशयास्पद पॅटर्न अचूक पकडलं. जिथे मानवी तपासाला कदाचित वर्षानुवर्ष लागली असती, तिथे AIने काही आठवड्यातच संपूर्ण डिजिटल चोरी पकडली. तपास जसजसा पुढे गेला तसतशी ही प्रकरणं काही मोजक्या शहरांपुरती मर्यादित नसल्याचं स्पष्ट झालं. तपासात 5 राज्यांची लिंक समोर आली. यात तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात. कर्नाटकमध्ये सुमारे 2,000 कोटी, तेलंगणात 1,500 कोटी, तमिळनाडूत 1,200 कोटींची कथित करचोरी समोर आली. फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मिळून 5,141 कोटींची ही हेराफेरी उघड झाली. आता पुढे काय होऊ शकतं? तर तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय.
आता डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कर आणि दंडाची गणना सुरू आहे. संबंधित रेस्टॉरंट आणि सॉफ्टवेअर कंपन्यांवर कारवाई होईल. अधिकाऱ्यांचं मत आहे की ही फक्त सुरुवात आहे. देशभरातील इतर बिलिंग प्लॅटफॉर्म्सचीही तपासणी होऊ शकते. हा घोटाळा फक्त बिर्याणी चेनपुरता मर्यादित नाही. हा मुद्दा आहे डिजिटल युगातील कर चोरीचा, सॉफ्टवेअरच्या गैरवापराचा आणि AIच्या शक्तीचा. एकीकडे काही जण सॉफ्टवेअर वापरून बिल गायब करत होते, तर दुसरीकडे AI त्यांना शांतपणे ट्रॅक करत होतं. तर तुमचं मत काय आहे? AIमुळे करचोरी थांबेल का, की फसवणूक करणारे अजून नवीन मार्ग शोधतील? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.